नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्र, हा सुद्धा व्हिडिओ कैलास पवार सरांच्या गोठ्यावरूनच आहे। चांगलं ब्रीडिंग कसं करायचं, चांगल्या रेड्या कशा तयार करायच्या, उत्तम उदाहरण त्यांनी दाखवलेलं आहे महाराष्ट्रासमोर। ह्या दोन रेड्या आहेत मित्र, त्यांच्याकडे मेरू नावाचा बुल होता। आता तो बुल अनंतकृष्णा डेअरी फार्म पुणे देहू रोड या ठिकाणी गेलेला आहे आणि त्याची जी पैदाशी किती उत्तम क्वालिटीची पैदाशी तुम्ही बघू शकता। तर सर नमस्कार। नमस्कार। तर ह्या रेड्या तयार करण्याचं काय तुमचं म्हणजे कसं काय उद्दिष्ट काय आहे, कसं तुम्ही तयार केल्या? 2022 मध्ये मी जेव्हा हरियाणाला व्हिजिट केलं त्यावेळेस हरियाणामधली परिस्थिती बघून त्या दिवशीच मनात ठरलं होतं की आपल्याला महाराष्ट्रामध्ये ही पैदास तयार करायची। बरोबर। हरियाणामध्ये पशुपालन यशस्वी असण्याचं एकमेव कारण आहे की रेड्या संगोपन आणि रेड्या संगोपनामधलं हे तुमच्या समोर एक आदर्श उदाहरण आहे। ह्या रेडीचं वय 5 महिने आहे आणि ह्या रेडीचं वय 4 महिने आहे। खूप उत्कृष्ट सांभाळलेले आहेत। आणि मदर मिल्क रेकॉर्ड वगैरे कसं काय? मिल्क रेकॉर्ड हिच्या आईचं 18 किलो वजन काट्यावरती आणि ह्या रेडीच्या आईचं सुद्धा वजन काट्यावरती 18 किलो दूध आहे। तर मित्रांनो, खूप चांगली प्रोजनी आलेली आहे तगडी रे ना ते हाँ छोड़ते रंदे रंदे पीने दो रंदे उनके सिस्टम से पी जाती है। हाँ, हे बघू शकता आजही म्हशीला पितात। मुर्रा काय असते मित्र, याचं जिवंत उदाहरण आहे। मुर्रा म्हशीला रेड्या किंवा मुर्रा म्हशी किती खोडीला असतात काय असतात, तर कोणत्या म्हशीचे ह्या दोन्ही रेड्या हिच्या नाही ना? दोन्ही रेड्या ह्या म्हशीच्या नाही आहेत सगळ्यात विशेष। हा, दोन्ही तिचं वासरू जे आहे ते दुसऱ्या म्हशीने घेतलेलं आहे। हा, तर मित्रांनो हीच मुराची खासियत आहे। आणि रेड्यांच्या तब्येती कशा आहेत मित्रांनो, अशा जर रेड्या तुम्ही तयार केल्या तर स्ट्रक्चर बघू शकता। हरियाणामध्ये ह्या अशा टाईपची जी रेडी जर घ्यायची म्हटलं तर आज 2 लाख रुपये लागणार। हे बघू शकता खालचं सिस्टम अतिशय सुंदर स्ट्रक्चर आहे। आता सडातलं अंतर वगैरे खूप अंतर आहे आणि हे पुट्टा वगैरे बघू शकता तुम्ही। ह्या रेडीची आई तर आपल्याच फार्मवर आली होती। खूप जोरदार स्ट्रक्चर आहे, खूप चांगल्या ब्रीडिंगचा तयार होतील। तर मित्रांनो, महाराष्ट्रात आमचा हाच प्रयास आहे की प्रत्येक शेतकरी बंधूंच्या घरी अशा रेड्या तयार झाल्या पाहिजेत। आता 4 महिन्याची ही 5 महिन्याची ना? 5 महिन्याची आहे। 5 महिन्याची हाईट तुम्ही जवळ उभा राहा। 5 महिन्याच्या रेडीची हाईट बघा आणि आपल्याकडं चांगल्या मशीनची हाईट किती असते। तर मुर्रा का आपण करतो की मुर्रांची काय खासियत आहे, मुर्रा कशासाठी पाळले पाहिजे, तर ह्या गोष्टीसाठी मुर्रा मित्रांनो 1 वर्षामध्ये पूर्ण म्हशीपेक्षा मोठी होईल 100%। हा, तर ही मुर्राची ग्रोथ आहे मित्रांनो, त्याच्यामुळे मुर्राच्या पाठीमागे अख्खा जग का वेळ आहे। 14 ते 16 महिन्यामध्ये ही पार्टी गाप घालवण्याचा आपला प्रयत्न राहील, 100% जाईल। आणि 24 महिन्यामध्ये आपण हिला तयार करून हिचे लाईव्ह मिल्किंग आपण करणार आहे। तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, हे दृश्य फार कमी ठिकाणी आणि बघायला भेटतं। एवढ्या सुंदर रेड्या बनवल्या सरांनी, खूप चांगल्या क्वालिटीच्या। आणि महाराष्ट्र जे तरुण आहेत त्यांनी हा उदाहरण घेतलं पाहिजे की जास्त कोणाकडे पैसे नाही, एखादी म्हैस घ्या, अशा रेड्या तुम्ही बनवू शकता ना। एक म्हैस जिच्या खाली रेडी असेल अशी म्हैस निवडा, ती म्हैस खरेदी करा आणि रेडीला सांभाळ करा। आणि विशेष म्हणजे यांना पूर्ण दूध पाजायची सुद्धा गरज नाही। रेडीला 1 सड किंवा 2 सड जरी पाजले, 2 सडामध्ये शिल्लक 5 लिटर दूध मुर्रा म्हैस देते आरामात देते। 14 ते 15 किलो दुधाची म्हैस घ्या आणि तिच्यापासून फक्त 10 लिटर दूध विक्री करा, बाकीचं वासराला पाजा, तुमचा मुर्रा पालन यशस्वी आहे। तर मित्रांनो, हे बघू शकता उत्तम उदाहरण आहे आणि तुम्ही सुद्धा असं करू शकता। दोन्ही रेड्या आज दूध पाजतात, यांनी ह्या म्हशीला लावलेल्या आहेत आणि रेड्यांची क्वालिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं पैदाशी कशी असते, ब्रीडिंग काय असतं, तर हे ब्रीडिंगचं जिवंत उदाहरण आहे। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा ह्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि रेड्या तयार करा। येणाऱ्या फ्युचरमध्ये अशा रेड्या हरियाणामध्ये तुम्हाला किती रुपयाला घ्यायला लागतात सांगा जरा सर। सर आता काल मी मामन साहेब म्हणून मामन कडोदा, मामन कडोदा, हा, तर एक चांगला ब्रीडर आहे। शिंगली म्हैस होती पण त्यांच्याकडे, शिंगली म्हैस होती आणि आता पण त्यांच्याकडे एक म्हैस आहे जिथे 30+ रेकॉर्ड आहे। क्रांती 2 आहे का क्रांती काहीतरी नाव आहे बघा तिचं, नाव नाही लक्षात येत, पण विराट बुलचं ओनर, विराट बुलचे ओनर, बरोबर, त्याचं रेकॉर्ड खूप छान आहे आणि फिमेलचा रेशो खूप जास्त आहे त्याचा। ही लाईनचा बुल होता तो, प्लस डॉलर कडोदा एक बुल त्यांचा आहे। त्यांच्याकडे मी काल 2 पार्ट्यासाठी मागणी केली, तर एक पार्टी 8 महिन्याची आहे आणि एक पार्टी 7.5 पावणे 8 महिन्याची आहे, बरोबर। दोन्ही पार्ट्यांचे मिळून 9 लाख रुपये किंमत सांगितली आणि दोन्ही पार्ट्या मी माझ्या स्टेटसला सोडलेल्या आहेत। त्या पार्ट्यांचा आपण सौदा चालू आहे। माझी इच्छा आहे की त्या पण पार्ट्यांची खरेदी करायची, पण एवढी महागडी खरेदी महाराष्ट्रातील प्रत्येकाला शक्य नाही। त्यापेक्षा अशा पार्ट्या आपल्या महाराष्ट्रात तयार केलं तर काही वावगं नाही। तर मित्रांनो, हे उदाहरण आहे का, आणि अशा रेड्या आपल्याकडे तयार झाल्या का 4-4, 5-5 लाखाला व्याज झाल्यावर जाणार नाहीत। आपल्या शेतकरी बंधूंना अजून हेच नाही की 4 लाख, 5 लाख, 3 लाख किमती किंवा ह्या सगळ्या गोष्टी पचत नाही, त्याच्यावर काय सांगू शकता? डॉलर कडोदाची किंमत काल त्यांनी 10 लाख रुपये लावली बुलची। हा,
मग आपण लक्षात घेतलं पाहिजे की आज हरियाणामध्ये सुद्धा ह्या वस्तू दुर्मिळ होत चालल्यात, म्हणून त्यांची किंमत तेवढ्या पटीने वाढत चालली. आणि खरीददार त्यांना भेटतात, ब्रीडिंग वाले पंजाब असेल, खरेदीदार आहे. भारतातल्या प्रत्येक राज्यातून जवळपास आज हरियाणाला गिराईक आहे. सोशल मीडियाचं जग आहे, त्यांचा एक व्हिडिओ प्रत्येक ठिकाणी पोहोचतो आणि आपण जरी समजलं की मी नाही घेतलं तर त्याला कोण गिराईक नाही असं नाही. त्यांनी जेवढी रक्कम लावली तेवढ्या रकमेला तिथल्या वस्तू विक्री होतात. सोशल मीडियाचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी वापर केला पाहिजे का नाही? 100% केला पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये हरियाणापेक्षाही जास्त चांगल्या जोमाने मुरा ब्रीडिंग होतंय. आज वैयक्तिक लेवलला जर बघितलं तर 26 लिटर 20 लिटर 25 लिटर असे फोन आहेत. पारड्या संगोपन पण चांगला आहे, पण आपले शेतकरी समोर येत नाहीत, दाखवत नाहीत. राईट. तर मुरा संगोपन पारड्या ज्या पण शेतकऱ्यांकडे, त्यांना माझी विनंती आहे या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की महाराष्ट्रासमोर या, आपल्या पारड्या दाखवा, म्हशी दाखवा, त्यांचं लाईव्ह मिल्किंग चालवा, जेणेकरून महाराष्ट्रातल्या बाकीच्या शेतकऱ्यांना पण त्यापासून एक आदर्श भेटेल, प्रोत्साहन भेटेल. आणि लाईव्ह ज्या म्हशीचं होईल ती तुमची म्हैस रेकॉर्डेड राहील, तिचे रेडे वासरं तुमचे चांगल्या किमतीला जातील, त्याचं रेकॉर्ड असणार आहे. महाराष्ट्र मुरा असोसिएशन त्याचं दखल घेईल, त्याचं सर्टिफिकेट आपण बनवू आणि त्याचा शेतकऱ्याला नक्कीच फायदा होईल. मित्रांनो, सांगायला आनंद होतोय, महाराष्ट्र मुरा असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत पवार सर. बऱ्याच लोकांना माहिती, पण ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो, महाराष्ट्र असोसिएशन कशा पद्धतीने काम करणार आहे सर? काय दोन शब्द सांगा त्याच्यावर. आज हरियाणामध्ये जी परिस्थिती आहे, जी सर्व लोकांना माहिती आहे, आज महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्याला आणि शेतकऱ्यांना माहिती आहे की हरियाणामध्ये गेल्यानंतर काय परिस्थिती आहे. बरोबर. आज जर 10 म्हशी हरियाणातून खरेदी करायच्या असेल तर कमीत कमी 16 लाख रुपये लागतात, जास्तीत जास्त 30 लाख रुपये लागतात. क्वालिटी घ्यायची असेल तर, चांगली ब्रीड घ्यायची असेल तर. आणि दूध व्यवसाय हा फक्त ब्रीड सिलेक्शन वरतीच टिकून आहे. जर तुम्ही चांगली ब्रीड निवडली तर हा धंदा व्यवस्थित यशस्वी होणार आहे. तर त्यासाठी महाराष्ट्र मुरा असोसिएशन 100% काम करणार आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या दारामध्ये एक 20 किलोपेक्षा जास्त दुधाची म्हैस तयार करण्याचं आपलं स्वप्न आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, त्यांचे बरंच काम करण्याची पद्धत पण चांगली आहे आणि प्रत्येकाला सहकार्य वगैरे फुल चालू आहे. कुणाला जर काय अडचण असेल तर आपला मोबाईल नंबर सांगा एकदा आणि पूर्ण पत्ता सांगा. 9657 61 33 96 हा माझा मोबाईल नंबर आहे. कधीही ॲक्सेसिबल असणार आहे, ऑल टाईम. कुठल्याही पशुपालनामध्ये जरी काय अडचण असेल तर तुम्ही यांना फोन करू शकता मित्रांनो, ते तुम्हाला योग्य सल्ला देतील. आणि महाराष्ट्रात माझ्या तरी बघण्यात मी एवढा फिरतो, पण आज 4 महिन्याची रेड्या यांच्याच फार्मवर मला ह्यात 2 दिसल्यात. एवढ्या मोठ्या रेड्या नाही आहेत कुठंच, आणि दूध पिणाऱ्या रेड्या आहेत. बघू शकता मित्रांनो, मी तुम्हाला लांब जवळून दाखवतो. ह्यांची हाईट म्हणजे म्हशीच्या अर्ध्या झालेल्या आहेत पूर्ण. तर मित्रांनो, तुम्ही असा काहीतरी जोश तयार करा, चांगलं ब्रीड करा. बघू शकता दूध पित एकदम सुंदर प्रकारे दूध पिताच मी तर बोलतो या आई एवढ्या होतील. अजून 5 महिन्यात यांची ग्रोथ खूप मोठी होईल. आणि हे कशामुळे शक्य झालंय तर त्यांच्याकडे चांगला प्रोजनी, आई चांगली, बाप चांगला, म्हणजेच बुल पण खूप टॉपचा होता, त्यांनी पूर्ण डॉमिनेट केलेले आहेत. तर मित्रांनो, ह्या परिसरात सुद्धा भरपूर लोक असतील, पण कुणी आपल्या महाराष्ट्रात जागरूकता नसल्यामुळे त्याचा फायदा घेऊ शकलेला नाहीत. बरोबर. आणि आज एबीसीचे सिमेंट महाराष्ट्र मुरा असोसिएशन मार्फत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेले आहे. प्रत्येक शेतकऱ्याला बुल ठेवणं शक्य नाही. बरोबर. 10 पेक्षा जास्त पशु ज्यांच्या दारात आहेत त्यांच्यासाठी बुल ठेवणं योग्य राहील. बरोबर. पण बाकीच्या शेतकऱ्यांना माझा सल्ला आहे की तुम्ही जगाच्या म्हणजे जागतिक लेवलला असणारं एबीसी सिमन आज आहे. बरोबर. जे महाराष्ट्रामध्ये असोसिएशनच्या माध्यमाने उपलब्ध आहे, तर त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या. त्यातले जे टॉपचे बुल आहेत, प्रीमियम बुल आहेत, भीष्मा, द्रोणा, अभिमन्यू यासारखे बुल, भरपूर बुल आहेत. हो, ज्यांच्या फर्स्ट टायमर रेड्या 16+ दूध देतात. चांगला रेकॉर्ड. सिमनचा 100% शेतकऱ्यांनी वापर केला पाहिजे. कुठलीही म्हैस असू द्या, ऍटलिस्ट तुम्ही सिमन पासून तरी ब्रीडिंगची सुरुवात करा. सिमेन्सला काय नाही, 200-300 रुपयाला सिमेन्स आहे. डॉक्टर तुम्हाला भरून 400-500 देतील. बरोबर. अगदी योग्य किंमत आहे. सरांनी त्यांच्या पण तिकडे किंमत ठेवलेल्या, राजू सरांनी. त्याच्यामुळे तुम्ही सुरुवात करा मित्रांनो. ब्रीडिंग करणं खूप गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये म्हशी किती रुपयाला विकतील महाराष्ट्रात? पवार सर काय सांगू शकता? आज सध्या बघितलं हरियाणामध्ये हायेस्ट म्हैस 61 लाख रुपये किंमत लागलेली आहे. बरोबर. 61 लाख रुपये. आपल्या लोकांना इकडे शक्य वाटत नाही, त्याबद्दल काय सांगू शकता? आपले लोक म्हणतात ते फेक असतं, किमती खऱ्या नसतात वगैरे वगैरे. ऍक्च्युली मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं म्हणतात. बरोबर. हरियाणामध्ये गेल्यानंतर दिवसाला 4000 रुपये खर्च करून सकाळी नाश्ता करून निघाल्यानंतर रात्री 9ला जेवण भेटतं आणि 200-250 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर एखादा पशु चांगला भेटतो. खूप हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आणि ज्या पण शेतकऱ्यांना हरियाणाचा अनुभव नाही त्यांच्यासाठी सांगतो की हरियाणामध्ये म्हशीची खाण नाही. बरोबर आहे. आणि हा लाईव्ह स्टॉक आहे, याला तयार होण्यासाठी साहेब कमीत कमी 2 वर्ष लागतात. बरोबर. आणि त्यापुढे परत ब्रीड मध्ये यायला 10 महिने कमीत कमी लागतात. 3 वर्षाचा कालावधी धरून चला, लॅक्टेशन मध्ये येऊ शकतं. 3 वर्षाचा पिरियड लागतो.
आणि हरियाणामधून आज गाड्या भरून येतात. कमीत कमी 50,000 म्हैस महिन्याकाठी बाहेरच्या राज्यामध्ये विकली जाते. तर हरियाणामध्ये सुद्धा आज हे पशु पाहायला भेटणार नाही काही दिवसांमध्ये. आणि ज्या किमती आहेत या कॉमन झाल्या आहेत. 5 लाख 10 लाख 15 लाख अशा किमती सर्रास झाल्यात तिथे. आंध्रावले असतील, पंजाबोले असतील, खूप महाग म्हशी घेऊन जातात. अतिशय जवळचं राज्य युपी मध्ये आज 11 लाख 15 लाख 16 लाख युपी वाले पण आता खूप ब्रीडिंगवर काम करायला लागलेत. युपीत पण चांगल्या म्हशी भेटायला लागलेल्या आहेत. तर बघू शकता मित्रांनो, खूप चांगलं दृश्य आहे आणि ह्या रेड्या खूप चांगल्या बनवल्या आहेत सरांनी. अशा रेड्यांचं कॉम्पिटिशन वगैरे त्याच्या संदर्भात काय सांगणार? कॉम्पिटिशन घ्यायचा मानस आहे आपला महाराष्ट्र मुरा असोसिएशनच्या माध्यमातून जानेवारी 2026 मध्ये आपण ऑलरेडी जाहीर केलेला आहे. जे असोसिएशनचे अध्यक्ष आहे आम्ही उपाध्याय सर यांनी असोसिएशन मार्फत जी होणारी कॉम्पिटिशन आहे जानेवारी 2026 मध्ये जाहीर केलेली आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांकडून त्यांच्या ज्या पण पार्ट्या त्यांच्या दारात आज तयार होत आहेत त्यांची यादी मागवलेली आहे. असोसिएशनचा ग्रुप आहे, त्याची लिंक माझ्या व्हॉट्सअप नंबरवरून मी ज्या पण शेतकऱ्यांना असोसिएशनमध्ये सामील व्हायचे त्यांना देतो. त्यावरती त्यांना स्पर्धेचे पूर्ण नियम आणि स्पर्धेची तारीख, त्या संबंधीची माहिती, तयारी सगळ्या गोष्टी भेटतील. मित्रांनो, महाराष्ट्र मुर्रा असोसिएशनचे एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या ग्रुपला जर तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर पवार सरांना तुम्ही व्हॉट्सअपला हाय पाठवा, ते तुम्हाला लिंक पाठवतील. बघू शकता रेडा दूध पिऊन एकदम टर्फ फुगलेल्या आहेत आणि एकदम समाधानी आहेत. या ठिकाणी त्यांना खूप समाधान आहे. आणि हा आवडीचा पण विषय आहे मित्रांनो. तुम्ही आवड जोपासली पाहिजे. नुसतं तुम्हाला ब्रीडिंग करायची तर ब्रीडिंगला आवड पाहिजे. ब्रीडिंग बरोबर आवड असेल तरच हा व्यवसाय तुम्ही करू शकता आणि चांगलं ब्रीड तयार करू शकता. पुढं सुद्धा सरांकडे भरपूर अशा म्हशी आहेत, चांगल्या क्वालिटीच्या रेकॉर्डेड म्हशी आहेत त्यांनी आणलेल्या आहेत मित्रांनो. तर ह्या रेड्या कशा वाटल्या? रेड्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक एक नक्की करा. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनल बघत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असे चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न आहे. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र.